नमस्कार. प्रश्न पहिला. पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 वर्ष. प्रश्न दुसरा. खालील वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वेगाने वाहन चालवणे. प्रश्न तिसरा. माल वाहतुकीचे वाहन कशा प्रकारे ओळखता येईल? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वाहनाची नंबर प्लेट पाहून. प्रश्न चौथा. समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना कोणत्या बाजूने ओलांडावे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे उजव्या बाजूने. प्रश्न पाचवा. खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हॉटेल, अल्प उपहाराची सोय. प्रश्न सहावा. मोटरसायकल चालवताना द्यायचे इशारे नेहमी कोणत्या हाताने द्यावेत? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे उजव्या. प्रश्न सातवा. मालवाहू वाहनाची उंचीची कमाल मर्यादा किती मीटर असते? हे प्रश्न उत्तर आहे 3.8 मीटर. प्रश्न आठवा. VIP व्यक्तीच्या वाहन ताफ्याला मार्गदर्शन करणाऱ्या वाहनाला काय म्हणतात? ह्या प्रश्न उत्तर आहे पायलट कार. प्रश्न नववा. बोगद्यात प्रवेश करताना चालकांनी काय केले पाहिजे? ह्या प्रश्न उत्तर आहे हेडलाईट चालू करणे. प्रश्न 10वा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ह्या प्रश्न उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 11वा. खालीलपैकी वाहतूक पोलिसांच्या इशाऱ्यावरून काय निर्देशित केले आहे? ह्या प्रश्न उत्तर आहे समोरील वाहन थांबा. प्रश्न 12वा. खालील दिलेले वाहतूक चिन्ह काय निर्देशित करते? ह्या प्रश्न उत्तर आहे निसरडा रस्ता. प्रश्न 13वा. कोणत्या ठिकाणी ओव्हरटेक करणे धोक्याचे असते? ह्या प्रश्न उत्तर आहे वरील सर्व ठिकाणी. प्रश्न 14वा. परिवहन वाहन चालविण्यासाठी वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीलाच लायसन दिली जाते. ह्या प्रश्न उत्तर आहे 20 वर्षे पूर्ण. प्रश्न 15वा. पुढील वाहतूक चिन्हावरून काय निर्देशित केले जाईल? ह्या प्रश्न उत्तर आहे पुढे शाळा आहे. प्रश्न 16वा. खालील वाहतूक चिन्ह काय दाखवते? ह्या प्रश्न उत्तर आहे वाहन थांबवणे किंवा पार्किंग करण्यास मनाई. प्रश्न 17वा. महाराष्ट्रात कधीपासून 75 वर्षावरील नागरिकांना मोफत बस सेवा सुरू करण्यात आली? ह्या प्रश्न उत्तर आहे 26 ऑगस्ट 2022 पासून. प्रश्न 18वा. महाराष्ट्रात परिवहन बसमध्ये कधीपासून महिलांना तिकीट दरात 50% सूट देण्यात आली? ह्या प्रश्न उत्तर आहे 17 मार्च 2023 पासून. प्रश्न 19वा. वाहनाचे इंधन चालू करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? ह्या प्रश्न उत्तर आहे रेडिएटरमधील पाण्याची आणि इंजिन ऑइलची पातळी तपासावी. प्रश्न 20वा व या स्लाइडचा शेवटचा प्रश्न. रस्ते वाहतुकीबाबत 2 सेकंदांचा नियम कशा संबंधी आहे? ह्या प्रश्न उत्तर आहे पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर. मित्रांनो, पुढील 2 प्रश्न देत आहे. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यावी, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवताना मी ते लक्षपूर्वक बघेल. धन्यवाद.